आत्मस्वरूप आहात. आपण हे सगळ्या ही गोष्टी सिद्ध करणार आहोत. तुम्ही आत्मस्वरूप आहात आणि तुम्हाला भ्रम आहे मी देह असल्याचा. काय? तुम्ही आत्मस्वरूप आहात आणि तुम्हाला भ्रम आहे मी देह असल्याचा. म्हणजे तुम्ही आकाराला सत्य समजतात आणि आकाराची उपस्थिती ज्याच्यामुळे आहे ते वास्तव आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो. टाळ टाईम नाही ना आज, गावगाजा नाही माले. म्हणजे हा टाळ दिसतोय का? टाळ हा टाळ कुठल्या तरी एका डेटला बनलेला आहे. कुठली तरी एक तारीख याची निर्मितीची एक तारीख होती आणि एक दिवस याची एक्सपायरी डेट पण आहे. म्हणजे एक दिवस हा टाळ याचा आकार जाणार आहे, म्हणजे तुटणार आहे, खंडन होणार आहे, किंवा त्याचा पट्टाच तुटेल, किंवा हा गठ्ठात जाईल, किंवा हे खिळात जाईल मधला, किंवा त्याच्यातून 2 तुकडे होतील आणि एक दिवस ह्या टाळाचा नाश होईल. नाही का? होणार का नाही? जरी तो धातूचा असला तरी ह्या टाळ, आपण या टाळ कशाला म्हणतो याला? कारण ह्या पितळी धातूला असा गोल आकार दिलेला आहे म्हणून याला आपण टाळ म्हणतो. वस्तुस्थिती हा टाळ नाहीच. आपण या आकाराला टाळ म्हणतो, बरोबर का नको? मग या आकाराला टाळ म्हणतो तर टाळच का म्हणतो? कारण याच्यातून नाद निर्माण होतो म्हणून याला आपण टाळ म्हणतो. बरं, हा टाळ जरी एका दिवस लयाला गेला, हा टाळ जरी एक दिवस संपला, तरी ज्याच्यातून निघणारा जो नाद आहे तो लयाला जाईल का? तो संपणार आहे का? तो संपणार? तो आधी पण होता, आताही आहे आणि हा टाळ गेल्यानंतर सुद्धा राहणार आहे. तुमची वास्तव स्थिती सांगतोय तुम्हाला. काय? तुम्ही याच्या अगोदर सुद्धा होते, आताही आहात आणि उद्याही असणार आहात. फक्त तुम्ही कोण आहात ते समजून घ्या. विठ्ठल तुम्ही आपण कशाकडे बघतो? तर तुम्ही आपण बघतो फक्त आणि फक्त आकाराकडे, अधिष्ठानाकडे बघत. अधिष्ठान कळतं का तुम्हाला? अधिष्ठान. इकडे कोण बसलेत? पुरुष. आणि इकडे काय बसले आहेत? महिला. इकडे पुरुष बसलेत म्हणून पुरुषांमध्ये काय असतो? आत्मा. आणि महिलांमध्ये आत्मा का आत्मी? काय राहते? आत्माच. बरं, ते लहान बाळ खेळतंय 4 वर्षाचं, ते लहान आहे, मग त्यांना पावशेरभर आत्मा होई. मग एखादा 70 वर्ष नाव धरला त्यांना मग 2 किलो ना आत्मा होई बा? नाही ना. 1 दिवसाचं जरी बाळ असलं त्याच्यामध्ये सुद्धा काय असतो? आत्मा. आणि 70 वर्षाचा म्हातारा जरी असला त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा. स्त्री असेल तरी आत्मा आणि पुरुष असेल तरी, लिंग कुठलंही असू द्या, भेद हा शरीरावर ठरतो. मात्र अधिष्ठान प्रत्येकाचं काय आहे? मग तुम्ही आत्माकडे बघता का शरीराकडे बघता? तुम्ही यांना पुरुष का म्हणून म्हणता? कारण यांनी पॅन्ट शर्ट घातलंय. आणि यांना स्त्रिया का म्हणतात? कारण यांनी साड्या नेसल्यात. मग तुम्ही काय बघतात? पर चांगला जर बारकाईने विचार केला, मुक्ताबाई म्हणते, एकची धागा नाना परी कपडे, एकची धागा नाना परी कपडे, चोडी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हो, मग एक दिवस कशाचा अंत होईल? कशाचा अंत होईल? तर या वस्तूचा, या आकाराचा अंत होईल. पण आतमध्ये असणारी जी वस्तू आहे, जे आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचा अंत होणार? चैतन्याचा अंत होणार नाही. का होणार नाही? कारण नैनम चंदते शस्त्राने, नैनम दहते पावकः, ममैवंशो जीवलोके, जीवभूत सनातन. मी, तुम्ही, आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. आपण कापल्याने कापले जात नाही, मारल्याने मारले जात नाही, भिजवल्याने भिजत नाहीत. असे आपण अजर अमर आहोत. आपण मरूच शकत नाही. मरतं ते काय आणि जन्माला येतं ते काय? लक्ष देऊन ऐका. मरतं ते काय आणि जन्माला येतं ते काय? बघा, मोरा परड 2 अंग, एका मातीचा स्वभाव. बघा, मातीपासून खापर बघितलंय तुम्ही? खापर, मातीपासून खापर बनतं, मातीपासून तुळशीचं वृंदावन बनतं, मातीपासून अनेक ते भांडे बनतात नाही का? मातीची भांडे. मला माठ बनतं. परत पूर्वीच्या काळाला ते भाकरी थापायचं, त्याला काय म्हणायची ताई तुम्ही? हां, मला ऐकू नाही आलं पण ठीक आहे, जे असेल ते, नाही का?
मातीचे भांडे वेगवेगळे असायचे का नको, त्याला परळ, मोरा, कप, ते म्हणजे अनेक वस्तू, समजा माठ वगैरे, गाडगं मडकं, नाही का. मग काळांतराने माठ फुटतं का माती फुटते, लक्षात नाही का. माठ फुटतं का माती फुटते, माठ फुटतं, माती कुठं जाते, बरोबर ना. आता दुसरं उदाहरण आहे का, काचा, कौला, विटा, रेती, सिमेंट आणि लोखंड ह्या सगळ्यांचा समन्वय केला आणि या सगळ्यांचा समन्वय करून भिंती बांधल्या. इकडच्या बाजूला एक, इकडच्या बाजूला एक, पाठीमागं एक आणि पुढच्या बाजूला एक, आणि वरती छत दिलं, नाही का. वरती छत दिलं, त्याला आपण काय म्हणतो, घर. जशा आपण विटा उचलून ठेवल्या, जशा आपण माती उचलून ठेवली, जशा आपण सिमेंट उचलून ठेवलं, जसं आपण लोखंड उचलून ठेवलं, तसं आतमध्ये जी पोकळी आहे, लक्ष देऊन आहे का, आतमध्ये जी पोकळी आहे ती पोकळी अशी आपण उचलली बाबा आणि मग आत घातली का. आपण कुठे राहतो, भिंतींमध्ये राहतो का पोकळीत राहतो, पोकळीत राहतो का नको. काळांतराने 100 वर्षानंतर का होईना त्या भिंती कोसळतील, पोकळी कुठं जाईल, पोकळी कुठं जाते. ज्या पोकळीत तुम्ही राहत होते ती पोकळी कुठे जाते, ती कुठं जात, ती जागेवर असते. बस हेच मला सांगायचं आहे. काय, ती जागेवरच असते. टाळातला नाद जागेवर आहे, पखवाजातला नाद जागेवर आहे, तुमच्या माझ्यातलं चैतन्य जागेवर आहे, घरातली पोकळी जागेवर आहे, घटातलं घट आकाश जागेवर आहे. त्याप्रमाणे जो नाश होतो तो आकाराचा होतो, अधिष्ठानाचा नाश होत. तुकोबाराय सांगतात, निश्चय हाच करायचा आहे की तुम्ही आपण सगळे आत्मस्वरूप आहोत. आपण देह नाही, देह आपला आहे पण आपण देह. हात कोणाचा बरं, हा हात म्हणजे महाराज तुमचा हात आहे. हात जरी माझा असला तरी मी हात नाही. पाय कोणाचा, पाय, तर पाय जरी माझा असला तरी मी पाय. पाय जरी माझा असला तरी मी पाय नाही. हात जरी माझा असला तरी मी हात नाही. आणि डोकं जरी माझं असलं तरी मी डोकं नाही. तसं शरीर जरी माझं असलं तरी मी शरीर नाही. मग मी कोण आहे, मी करावा विचार, मी कोण आहे करावा विचार, कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार. ज्ञानेश्वर निवृत्तीचा मने, ज्ञानेश्वर निवृत्तीचा मने, ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हो, तर तुम्ही आपण कोण आहोत हे अगोदर आपल्याला जाणायचं. मग आपल्याला दृश्य आहे तसं का दिसत नाही, आपल्याला आपलं अधिष्ठान का दिसत नाही. अधिष्ठान न दिसण्यामागे कारण असं आहे की आपल्या दृष्टीला दोष लागलेला आहे. काय लागलेला आहे, लक्ष नाही का, आपल्या दृष्टीला दोष लागलेला आहे. आणि दृष्टीला दोष लागल्यामुळे दृश्य आहे तसं दिसत नाही. हा बघा, एक सद्गृहस्थ त्याच्या धर्मपत्नीला घेऊन घरामध्ये काम करायला सुरुवात करतो. घरामधलं सगळं काम आवरून झालं आणि सगळं काम आवरून झाल्यानंतर तिने सांगितलं, म्हणे मी घराचं सगळंच काम आवरलंय, सगळंच काम आवरलंय, फक्त एवढा कपाट पुसायचा राहिला, एवढा कपाट तुम्ही पुसून काढा म्हणजे आपलं घर सगळं स्वच्छ होईल. आणि त्या धर्मपत्नीने म्हणजे तिच्या नवऱ्याने ते ऐकलं आणि कपाट पुसायला घेतलं. संपूर्ण कपाट पुसून झालं आणि कपाट पुसून झाल्यानंतर काचेकडे तो आला आणि काच म्हणजे आरसा पुसायला त्याने सुरुवात केली. आणि आरसा पुसत असताना बराच वेळ एकाच ठिकाणी तो आपलं सारखं त्याचं चाललेलं होतं. भरपूर वेळ निघून गेल्या आणि भरपूर वेळ निघाल्यानंतर त्याची पत्नी त्याच्याजवळ आली आणि त्याला प्रश्न विचारते, म्हणे का हो तुम्ही कधीपासून कपाट पुसताय, अजून तुमचं कपाट पुसून झालंच नाही का. म्हणे अगं सगळं कपाट पुसून झालं, फक्त एवढा डाग काही जात नाही. काय एवढा डाग काही जात. तिने कपाटकडे बघितलं, काचेकडे बघितलं म्हणजे आरशाकडे बघितलं आणि आरशाकडे बघितल्यानंतर आरशावर कुठल्याही प्रकारचा डाग नव्हता. मग तिने तिच्या मालकाकडे बघितलं आणि मालकाकडे बघितल्यानंतर तिने मालकाच्या चष्म्याकडे बघितलं आणि चष्म्याकडे बघितल्यानंतर नेमकं चष्म्याला डाग लागलेला होता. कशाला डाग लागलेला होता, चष्म्याला डाग लागलेला होता. आणि चष्म्याला डाग लागल्यामुळे तो डाग त्याला कुठे दिसत होता, दृश्यावर म्हणजे आरशावर दिसत होता. आणि तो कुठे प्रोसेस करत होता, आरशावर. आपलं तसंच चाललेलं आहे. हां, आजही आपल्याला ह्या जगात भगवंत स्वरूप असणारं अधिष्ठान का दिसत नाही, कारण तुमच्या दृष्टीला देह नावाचा दोष लागलेला आहे, देहावृत्तीचा दोष लागलेला आहे. आणि देहावृत्तीचा दोष लागल्यामुळे
तुम्हाला सगळ्या ठिकाणी भ्रम दिसतो, सगळ्या ठिकाणी द्वैत दिसतो, सगळ्या ठिकाणी वेगळेपण वाचतं. मुक्ताबाई या ठिकाणी सांगतात, एकची सोने नाना परिलेने, एकची सोने नाना परिलेने, काळी आणि उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मग काय करायचं आहे? जो चष्म्याला लागलेला डाग आहे, म्हणजे दृष्टीला लागलेला जो डाग आहे तो डाग घालवायचा आहे. म्हणजे देहवृत्तीचा जो डाग आहे तो घालवायचा आहे. देहवृत्ती नावाचा जो दोष आहे तो दोष घालवायचा आहे. तो दोष जर घातला तर परिणाम काय होईल? हो, तो दोष जर घातला तर परिणाम काय होईल? त्या अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, गुणे दिव्य गोष्टी झाल्या, अंजन गुणे दिव्य दृष्टी झाल्या, अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निवारे द्वैता द्वैत, कल्पना निवारे द्वैता द्वैत, कल्पना निवारे द्वैता द्वैत. मग ते अंजन कुठं मिळतं? बाजारात मिळतं का? ते अंजन बाजारात मिळत नाही. कृष्णांजन एक वेडा डोळा घाली ते आड, कृष्णांजन एक वेडा डोळा घालते अंजन. तुम्ही रहे दुःख गेले, फुटले भ्रांतीचे पडड, मेर दुःख गेले, पिंडे भांडीचे पदर. असो गुरु निवृत्ती राये, मार्ग दाविला स्वजड, गुरु निवृत्ती राये, मार्ग दाविला स्वजड. बापर कुमादेवी वर विठ्ठल दिनाचा दयाळा, बापर कुमादेवी विठ्ठल दिनाचा दयाळा. धर्म जागो सदैवा देवा पडो आंधळ्याला दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी, धर्म जागो सदैवा देवा पडो आंधळ्याला दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. गुरुगारोडी आला दावनी, विवेक अंजन घातले नैनी, बोध वैराग्य पाजले पाणी. हो, काय करावं लागेल? देहावृत्ती नावाचा जो दोष लागलेला आहे तो देहावृत्ती नावाचा दोष घालवावा लागेल. एकदा का देहावृत्ती नावाचा दोष घातला मग मात्र दृश्य आहे तसं तुम्हा आपल्याला दिसणार. तुकोबाराय सांगतात काय? मरणा हाती सुटले काया, विचाराया निश्चय. परिणाम काय? काय परिणाम काय? जो अनेक दिवसापासून भ्रम होता तो भ्रम मात्र आता निरसला. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपे घातले हिरोनिया अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. एकदा का तुम्ही अंतकरणामध्ये हा निश्चय केला की मी ब्रह्मस्वरूप आहे, मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, हा बोध तुमच्या अंतकरणामध्ये तुम्ही निश्चयाने ठसवला, परिणाम असा होईल की नासोनिया गेली खंती. कुठली खंती? की तुम्हा आपल्याला प्रत्येकाला जी मरण्याची भीती आहे ही भीती पूर्णप्रमाणे संपून गेली आणि मग मात्र एका सुंदर अशा अवस्थेमध्ये तुम्ही पोहोचणार. त्याला स्थितप्रज्ञ अवस्था ज्याला आपण म्हणतो, जी भोग अवस्था ज्याला आपण म्हणतो. तुका म्हणे उरलो उपकारापुरता. कशासाठी? उपकारापुरता. जगामध्ये तुम्ही आपण सगळे जगत असताना असे जगतो. काय जगत असताना असे जगतो की तुम्हाला प्रत्येकाला वाटते की माझी गरज सगळ्यांना आहे, मला कुणाची गरज नाही. हा जो मला कुणाची गरज नाही हा जो भाव आहे हा अहंकार वृत्तीचा भाव आहे, हा देहवृत्तीचा भाव आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही आत्मवृत्तीवर असणार त्यावेळेस तुम्ही म्हणणार की अहो गरज कुणाचीच कुणाला या ठिकाणी नाहीये. खऱ्या अर्थाने हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं भगवंताच्या नेतृत्वामध्ये चाललेलं आहे असा निश्चय तुमचा माझा होईल. आणि हा निश्चय झाल्यानंतर कुणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही आपण सगळे प्रत्येक जीवाचा या ठिकाणी आदर करायला सुरुवात करू. कशाचा आदर करायला सुरुवात करू? प्रत्येक जीवाचा आदर करायला सुरुवात करू. कारण तुम्ही आपण कुणाचाही आदर करत नाही.
आदर होतो तो गरजेचा. कशाचा? गरजेचा. जर तुमच्या भोवताली आजूबाजूला खूप गर्दी फिरत असेल, लक्ष देऊन ऐका, तुमच्या भोवती आजूबाजूला जर खूप अशी गर्दी फिरत असेल तर सावध व्हा. कदाचित ती गर्दी तुमच्यासाठी नाही तर तुमच्यापासून होणाऱ्या फायद्यासाठी आहे. हां, ज्या दिवशी तुमच्यापासून होणारा फायदा संपून जाईल त्या दिवशी तुमच्या बाजूला असणारी गर्दी सगळी संपून जाईल. हां, म्हणून आपल्या पाठीमागं 4 जरी असले तरी ते निष्ठावंत असावेत आणि ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी नाही तर आपल्या प्रेमासाठी आपल्यासोबत असावेत. विठ्ठल तुकोबाराय सांगतात त्याच्यानंतर जे खऱ्या अर्थाने जीवन उरतंय ते जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने परोपकाराचं जीवन. कसं जीवन उरतंय? परोपकाराचं जीवन उरतंय. परोपकाराचं जीवन म्हणजे कसं? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा. पाव्यातला स्वर जैसा होटातुनी हो घडावा. आनंद या जीवनाचा मसगंता परी दरवडावा. जिजुनी परी चंदनाने मधुगंध इतरास द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवडावा. म्हणजे तुमच्या माझ्या जीवनामध्ये जो आनंद तुम्ही आपण उपभोगतोय, जो खऱ्या अर्थाने आनंद आपण उपभोगतोय, तो आनंद इतरांना सुद्धा देण्याचा प्रत्येकाने काय करावा? प्रयत्न करावा. जीव आपण एवढे स्वार्थी झालोय, जीव एवढा स्वार्थी झालेला आहे की तो स्वतःचंही स्वार्थ करत नाही, इतरांचाही स्वार्थ होऊ देत. एवढे स्वार्थी झालेले आहेत. तुम्हाला एक उदाहरण दृष्टांत म्हणून सांगतो. कर्म करताना अजिबात कोणी कशालाच घाबरत नाही. मी म्हणतो तुम्ही देवाला घाबरू नका, तुम्ही समाजाला घाबरू नका, तुम्ही संताला घाबरू नका, तुम्ही आईवडिलांना घाबरू नका. का सांगतो तुम्हाला? एक वेळेस तुम्ही काही जरी कर्म केलं तरी तुम्हाला देव माफ करेल. एक वेळेस तुम्ही काही आणि कसंही जरी कर्म केलं तर तुम्हाला संत माफ करतील. एक वेळेस तुम्हाला तुमचे आईवडीलही माफ करतील. एक वेळेस हा समाजसुद्धा तुम्हाला माफ करेल. पण तुमचं कर्म तुम्हाला माफ करणार नाही. करनी करे करके क्यों पछताए, बीज बोया बबुल का तो आम कहाँ से पाए. तुम्ही विचार करता तो फक्त स्वतःचा, इतरांचा कधीही करत नाही. पण ज्या वेळेस तुम्ही इतरांसाठी वाईट मार्ग किंवा खड्डा खणतात त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये सर्वप्रथम आपल्यालाच पडावं लागतं. उदाहरण सांगणार आहे तुम्हाला. 2 महिला होत्या. 2 महिला, एक माळीन होती आणि एक कुंभारीण होती. बरोबर का? कुंभारिणीचा व्यवसाय तुम्हाला माहिती आहे ना. कुंभारीणबाई काय करते? गाडगं मडके विकते. आणि माळीनबाई काय करते? तर भाजीपाला विकते किंवा फुलं विकते, नाही का. आता ते दोघं जण एकाच बाजारात बसायच्या. एकाच बाजारात शेजारी शेजारी दोघांचं दुकान होतं. आता त्या दोघांची चांगली मैत्रीसुद्धा होती. पण चांगली मैत्री आहे याचा अर्थ असा होत नाही. माझं नेहमीचं वाक्य आहे, आपल्याजवळ असलेले सगळेच आपले शुभचिंतक नसतात. आपल्याजवळ असणारे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. काही आपलं शुभ होत आहे म्हणून चिंतेत असणारे असतात. विठ्ठल त्या दोघांनी त्या ठिकाणी एका बाजारामध्ये दोघांचं दुकान होतं आणि दोघांनी आता एक विचार केला की म्हणे आपण असं करूया, कंबाईनमध्ये जॉईंटमध्ये 50-50 पार्टनरशिपमध्ये एक हुंट घेऊया. काय हुंट? आणि दोघांनी कंबाईनमध्ये एक उंट घेतलं आणि त्या उंटाचा वापर दोघांनी करायचा. एका बाजूला गाडगे मडके आणि एका बाजूला भाजीपाला. ज्या बाजूला गाडगे मडके त्या बाजूला माडीन चालायची, ज्या बाजूला भाजीपाला त्या बाजूला कुंभारीन चालायची. आता उंटाची मान एवढी मोठी अशी थोडीशी जरी फिरवली तरी त्याच्या पाठीवर असलेला जो भाजीपाला आहे त्याच्यातली एक जोडी खायची सहज खायची, एक जोडी काढायची सहज खायची. आता ज्या बाजूला भाजीपाला ठेवलाय त्या बाजूला कोण उभं आहे? कुंभारीन बाई. ती म्हणे खाऊ दे, खातंय तर मेलं कुठं माझं बापाचं जातायचं तिचं जातंय. बरोबर का नको? मग त्या हळूहळू जसं बाजार जवळ येतोय तेवढ्याच अंतरामध्ये त्या उंटाने सगळा भाजीपाला निम्मे भाजीपाला संपवला. आता त्या उंटाच्या अंगावर जे वजन होतं, जो भार होता तो असा सारखा होता. आणि जसा भाजीपाल्याचा भार कमी झाला तसे सगळे गाडगे मडके या बाजूला खाली पडले.
परिणाम असा झाला तिचा भाजीपाला तरी थोडाफार शिल्लक राहिला. हिना खापरसना मडकसना त्या नाही का अशा म्हणजे काय त्याला खापऱ्या झाल्या. हिला थोडासा सुद्धा फायदा. करनी करे करके क्यों पचताए बीज बोया बबुल का तो आम का हसे पाये. फला आसक्ती प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला वाटतं की मी केलेल्या कामाचं मोबदला फळ मलाच मिळावं. पण हा मोबदला तुम्हाला मिळावा असं जर वाटत असेल तर त्या अगोदर कोणाचा अधिकार किंवा कोणाचा हक्क मारू नये ही आपल्या अंतःकरणामध्ये जाणीव असावी. विठ्ठल तुकोबारा या ठिकाणी असं या ठिकाणी सुंदर वर्णन करतात की प्रत्येक जीव हा त्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये अशा पद्धतीने स्वार्थी झालेला आहे की त्याला स्वतःचं चांगलं होणं हे कधीही आवडतं पण इतरांचं चांगलं होणं हे कधीही आवडत नाही. ही जी वृत्ती आहे ही वृत्तीच खऱ्या अर्थाने त्याला घातक ठरते. ही वृत्ती घालवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला एक महत्त्वाचं काम करायचं. ते महत्त्वाचं काम म्हणजे काय? भगवंताचं भजन. विठोबाय रखुमाई जय विठोबा रखुमाई Rukmai